नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे भूमी रागिनी आता घरामध्ये नसल्यामुळे, तिच्या रूममध्ये नसल्यामुळे भूमी तिच्या रूममध्ये आता महत्त्वाचे पेपर शोधायला आलेले असते. ते कॉन्फिडेन्शियल पेपर इथेच कुठेतरी रूममध्ये असतील असं भूमीला वाटत असल्यामुळे ती आता कपाटामध्ये, इथे बेडच्या खाली, त्याचबरोबर ड्रॉवरमध्ये सगळीकडे ते पेपर शोधत असते. आणि ठरल्याप्रमाणे इथे जी मानसी आहे ती भूमीला फोन करणार आणि त्यानंतरला भूमीला इशारा देणार की आता रागिनी घरामध्ये आलेले आहे. तसं आता ठरलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला रागिनी आता घरी परत येते, कारण डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते, पण आता डॉक्टर नसल्यामुळे इथे रागिनी परत घरी आलेली असते. आणि इथे मानसीला ते माहिती नसतं. मानसी जेव्हा रागिनीला बघते ती पूर्णपणे पॅनिक होते, घाबरते, कारण ती अचानक लगेच आलेली असते. तेव्हा इथे मनूचा हात आता तिच्या मोबाईलला लागतो आणि मनूचा मोबाईल आता खाली पडतो. खाली पडल्यानंतर तो लगेचच स्विच ऑफ होतो. तेव्हा मनू आता घाबरलेली असते. काय करावं तिला काही कळत नसतं, कारण मनूने भूमीला सांगितलेलं असतं की ताई, तो आईंच्या रूममध्ये ते महत्त्वाचे पेपर काय आहेत ना ते शोधून काढ. एकदा का तुला ते सापडले की लगेच ते घेऊन तुझ्या रूममध्ये जा आणि तोपर्यंत आई काही येणार नाही. आणि जरी त्या आल्या तर मी तुला लगेचच्या लगेच कॉल करेन, मी तुला मिस्ड कॉल देईन, मग तू समजून जा. असं त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. पण अचानकपणे रागिनी घरी आल्यामुळे इथे मानसी आता पूर्णपणे इथे पॅनिक झालेली असते. काय करावं तिला काही कळत नसतं. तेव्हा मनू इथे रागिनीला म्हणते की आई, तुम्ही आलात? तेव्हा मानसी म्हणते, हो ग मी आले. जा बरं, जरा मला मडक्यातलं पाणी दे प्यायला, जरा थंडगार. आणि ती इथे म्हणते की आई तुम्ही इथे या, इथे बसा. आणि मनूचं लक्ष आता पूर्णपणे भूमीकडे गेलेलं असतं. ती घाईघाईने आता भूमीला फोन करत असते, पण तिचा फोन आता चालूच होत नसतो. ती म्हणत असते की अरे देवा, फोनलासुद्धा माझ्या आत्ताच हँग व्हायचं होतं का, बंद व्हायचं होतं. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, अगं मनू काय करतेस अशी, मानसी जा ना, माझ्यासाठी मडक्यातलं पाणी घेऊन ये. नाहीतर नको, पाणी घेऊन येऊ नकोस, पाणी पण आण मला, पण मला लिंबू सरबतसुद्धा घेऊन ये. अगं मी नाश्ता केला होता पोटभर, पण काय माहिती मला ॲसिडिटी झाली आहे. जरा लिंबू पाणी प्यायले ना तर मला बरं वाटेल आणि मला गरगरल्यासारखं होतं आहे गं. तेव्हा इथे मनू म्हणते, आई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते. आणि ते आता लिंबू पाणी करण्यासाठी जाणार तेवढ्यातच इथे रागिनी पुन्हा उभी राहते. तेव्हा मनू म्हणते, आई अहो कुठे जात आहे तुम्ही, तुम्ही इथेच बसा ना, मी लगेच तुम्हाला लिंबू पाणी करून देते. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नको गं, मला खूप जास्त लागलं आहे ना, थोडी जरी अजून चालले फिरले तरी मला थकवा येतो. आता मी खाली उतरले पुन्हा चढले ना तर मला खूप जास्त थकवा आला आहे. मी जरा वरती जाते, माझ्या रूममध्ये जाऊन मी जरा पडते, मला बरं वाटेल, तू माझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये, असं रागिनी मनूला म्हणते. तेव्हा मानसीला आता कुठे माहिती असतं की रागिनी लवकर घरी येणार आहे ते. तरीसुद्धा मनू विचारते, आई तुम्ही लगेच कशा आलात, तुम्ही तर डॉक्टरकडे गेला होतात ना. तेव्हा रागिनी म्हणते, अगं ती डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल झाली, डॉक्टर नाही आहेत ना क्लिनिकमध्ये, ते कुठेतरी बाहेर गेलेत, म्हणून त्यांचा फोन आला होता. बरं झालं ना त्यांचा फोन आला, नाहीतर जाऊन परत यायला झालं असतं, फेरी वाया गेली असती. त्यापेक्षा मी माझ्या रूममध्ये जाते आणि थोडा वेळ आराम करते. तेव्हा इथे मनू आता घाबरलेली असते. रागिनीच्या रूममध्ये तर भूमी ते कॉन्फिडेन्शियल पेपर, जे महत्त्वाचे पेपर आहेत ते शोधत असते. आणि आता जर रागिनी पटकन रूममध्ये गेली तर मग ताईला ती बघेल आणि मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण इथे आता रागिनीच्या रूममध्ये भूमी कुठले तरी महत्त्वाचे पेपर शोधते. ही गोष्ट जर रागिनीला कळली तर ती आकाशला सांगणार आणि मग आकाशच्या मनामध्ये भूमीबद्दल वाईट साईड भरवणार, हे मनूला माहिती असतं. त्यामुळेच इथे आता मनू घाबरलेली असते, जेणेकरून आकाश आणि भूमीमध्ये कुठल्याही प्रकारचे तिला वाद झालेले नको असतात. तेव्हा इथे मनू आता घाबरलेली असते. ती म्हणते की देवी आई, अगं काहीतरी करा, माझी ताई इथे आता आईंना दिसायला नको, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मनूचं संपूर्ण लक्ष आता भूमीकडे असतं आणि भूमीला ते कॉन्फिडेन्शियल पेपर जे बघायचे असतात, ती महत्त्वाची फाईलसुद्धा तिच्या हाती लागलेली असते. ती बघायला जाणार तेवढ्यातच तिला दाराकडे कुणीतरी येतंय असा आवाज येतो. म्हणून ती फाईल घेऊनच पडद्याच्या मागे जाऊन आता लपून बसते. पडद्याच्या मागे जाऊन ती लपून बसते आणि बघते तर काय, तिथे रागिनीच आलेली असते. रागिनी तिथे आलेलं बघितल्यानंतर आता ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. रागिनी तिथे अचानक कशी आली, मग मनूने मला मिस्ड कॉल का नाही दिला, असा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण त्यांचं तसं ठरलेलं असतं.
पण इथे भूमीला पण माहिती आहे रागिनी पटकन आल्यामुळे इथे आता मनूलासुद्धा काही कळलं नसेल. तेव्हा रागिनीला जरा गरगरत असतं, कारण तिच्या हाताला लागले, तिने स्वतःच्या डोक्याला मारून घेतले. हे जरी तिने सगळं स्वतःच्या फायद्यासाठी केलं असलं तरी स्वतःचंही तिने नुकसान खूप जास्त केलेलं असतं. त्यामुळे आता तिचा हात दुखत असतो, तिचं डोकं दुखत असतं, तिला थोडा त्रास होत असतो. तेव्हा इथे भूमी मात्र घाबरलेली असते. भूमीला असं वाटत असतं की आता एवढ्या लवकर कशा काय आल्या. तेव्हा इथे रागिनी येऊन आपल्या बेडवरती बसते. तिला आता बरं वाटत नसतं, तिची तब्येत थोडी बिघडलेली असते. तेव्हा ती विचार करते. तेव्हा इथे भूमी लपून बसलेली असते. रागिनी आता वॉशरूममध्ये जाते. तेवढ्यातच तिथे भूमी बाहेर येते. ते पेपर तिला बघायचे असतात, पण ती पुन्हा घाबरते. तिला असं वाटतं की रागिनीने जर बघितलं तर तिला संशय येईल की भूमी तिच्यावरती नजर ठेवून आहे. तेव्हा इथे भूमी पुन्हा ते पेपर इथे गादीच्या खाली टाकते आणि सरळ ती बाहेर निघून जाते, जेणेकरून रागिनीने तिला बघू नये म्हणून. तेव्हा इथे भूमी आता सरळ बाहेर निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा रागिनी येते. तेव्हा रागिनी आल्यानंतर ते आजूबाजूला बघते, कुणी नाही आहे ना, आणि मग ती जाऊन आपल्या बेडवरती बसते. त्यानंतर भूमी आता घाईघाईने जिना उतरते. ती लवकरात लवकर खाली येते आणि म्हणून म्हणते, ताई सगळं ठीक आहे ना, आईंनी तुला बघितलं तर नाही ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, पण जवळजवळ त्यांनी मला बघितलंच असतं. बरं झालं मला त्यांची चाहूल लागली आणि मी लपून बसले. तेव्हा म्हणू म्हणते, नशीब ताई, मी खूप घाबरले होते. तुला माहिती आहे का, आईंना बघितल्यानंतर असं अचानकपणे मी पूर्णपणे टेन्शनमध्ये आले आणि माझा मोबाईल खाली पडला आणि तो हँग झाला. मी तुला फोनसुद्धा करू शकले नाही. सॉरी ताई. तेव्हा तुझ्या हाती काही लागलं का? तेव्हा भूमी म्हणते, हो ना गं मनू, कॉन्फिडेन्शियलची फाईल, जी महत्त्वाची फाईल होती ती माझ्या हाती लागली होती गं. पण नंतर अचानकपणे आत्या आल्या. मी जर ते पेपर बघत बसले असते ते कसले पेपर आहेत, तर मात्र मग आत्यांनी मला बघितलं असतं आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे मी ती फाईल तिथेच ठेवून आले. तेव्हा इकडे आता भूमीला टेन्शन आलेलं असतं की त्या फाईलमध्ये नक्की कुठले पेपर असतील. त्याचबरोबर आकाश आणि पारितोष आता त्यांची मीटिंग झाल्यानंतर दोघेही बाहेर पडलेले असतात. तेव्हा पारितोष म्हणत असतो की आपण दोघेजण सोबत हे प्रोजेक्ट आता हँडल करतोय ना, आपले हे प्रोजेक्ट चालूच होणार. तेव्हा आकाश म्हणतो, हा मग, अरे आपल्या क्षितिजीच्या नावाने आपण हा प्रोजेक्ट सुरू केला आहे की नाही, मग आता क्षितिजाच्या नावाचं हे पहिलं प्रोजेक्ट आपण दोघे मिळून करतोय, मग हे प्रोजेक्ट तर आपलं उत्तम होणारच ना, असं ते आता दोघेजण म्हणत असतात. तेव्हा इथे आता क्षितिजाचा मगाशी तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी फोटो बघितला, असं आकाश म्हणतो. खूप छान फोटो आहे रे तो, दाखवतोयस का मला? तेव्हा पारितोष म्हणतो, हो दाखवतो ना. तेव्हा पारितोषने आपल्या फोनच्या स्क्रीनवरती क्षितिजाचा फोटो ठेवलेला असतो. तो फोटो आता आकाश बघायला घेतो. त्यालासुद्धा खूप कौतुक वाटतं. आकाश म्हणत असतो की पारितोष, किती गोड फोटो आहे रे हा, खूपच छान, किती नाजूक आहे ना आपली क्षितिजा. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, हो ना रे. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, पारितोष म्हणजे खरंच आपली क्षितिजा खूप नशीबवान आहे. म्हणजे इथे आता ती पूर्णपणे तसं बोलायला गेलं तर पोरकी झाली होती रे, पण तुम्ही तिच्या आयुष्यामध्ये आई वडील म्हणून आलात आणि तुम्ही तिचे खूप लाड करताय, तिची भरभरून काळजी घेताय. अजून काय हवंय ना तिला. तेव्हा पारितोष म्हणतो, खरं तर ती आमच्या आयुष्यामध्ये एंजलसारखी आली रे, म्हणजे आम्हाला कधीच मूल झालं नसतं, पण आमच्या आयुष्यामध्ये क्षितिजा आली आणि पूर्ण आमचं आयुष्यच बदलून गेलं. तेव्हा इथे हा फोटो जर आता भूमीने बघितला असता ना, तर सारखी या फोटोच्या पाप्या घेत राहिली असती, असं इथे आकाश म्हणतो. आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक वेगळंच स्माईल आलेलं असतं, तेज आलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, खरंच भूमी असती ना तर हा फोटो ती बघतच बसली असती. त्यानंतर पारितोष म्हणत असतो की आकाश, भूमीला खरंच हे सगळं कठीण जात असेल ना, वाईट वाटत असेल, तिला त्रास झाला असेल. तेव्हा आकाश म्हणतो, हो रे, म्हणजे ती जरा क्षितिजाला भेटायची, त्यानंतर तिच्याशी थोडंसं तिचं बोलणं व्हायचं, ती दूध पाजायची, त्याच्यामुळे तिला पण बरं वाटायचं रे. पण अचानकपणे असं काही घडलं की तिला आता भेटताच येत नाही आहे, काही बोलताच येत नाही आहे. तेव्हा ती थोडी टेन्शनमध्ये होती, पण आता बरंचसं तिने स्वतःला सावरले. आता ती नाही हट्ट करत. पूर्वी जरा हट्ट करायची, पण आता नाही करत. म्हणून तर आम्ही काल तिला क्षितिजाची आठवण आली होती म्हणून मी व्हिडिओ कॉल केला होता. ती म्हणाली की मी लांबूनच क्षितिजाला बघेन, तू व्हिडिओ कॉल कर. ती फोटो म्हणजे ती स्क्रीनवरती सुद्धा येणार नव्हती, ती बाजूला उभी राहूनच बघणार होती. तेव्हा पारितोष म्हणतो, हो का, काल फोन केला होतास तू? तेव्हा आकाश म्हणतो, हो काल केला होता. तेव्हा पारितोष म्हणतो, नाही, पण माझ्या मोबाईलमध्ये तर नंबर नाही आहे, लागलाच नसेल. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, माझ्या मोबाईलमध्ये आहे ना, हे बघ, मी तुला काल कॉल केला होता. तेव्हा पारितोषला कळतं की हे सगळं अमोलीचं काम आहे, अमोलीने ते नंबर डिलीट केले असतील, असं त्याला कळतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पारितोषला ती गोष्ट आवडत नाही, कारण का इतकंसुद्धा कोणी वाईट वागू शकतं का? इथे आता भूमी फक्त आपल्या बाळावरती वेड्यासारखं प्रेम करते, हीच तिची चुकी आहे ना, बाकी काय चुकी आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रागिनी फोनवरती बोलत असते. रागिनी म्हणते, हो अगदी बरोबर, मला सकाळी रेंज नव्हती म्हणून बोलता आलं नाही, म्हणून तुला आता कॉल केला आहे ना. हे बघ, ते महत्त्वाचे पेपर मला तुला द्यायचे आहेत आणि काही झालं ना तरीसुद्धा माझं काम हे झालंच पाहिजे, कळलं का रे तुला? नाहीतर मग तुमचं काही खरं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे रागिनी आता फोनवरती बोलत असताना इथे मनू तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आलेली असते आणि तिने आता रागिनीचं बोलणं हे ऐकलेलं असतं. तेव्हा मनू लगेच तो ग्लास घेऊन पुन्हा खाली जाते, कारण तिला खूप जास्त भीती वाटते. ती जाऊन भूमीला म्हणत असते की ताई, अगं मी आत्ताच आहे ना आईंचं बोलणं ऐकलं. त्यानं कुणाजवळ तरी बोलत होत्या की सकाळी आपल्याला बोलता आलं नाही कारण रेंजचा प्रॉब्लेम होता, म्हणून मी आता फोन केला आहे. महत्त्वाचे पेपर आता आज रात्री मी तुला देते म्हणून सगळेजण झोपल्यानंतर त्यांची खातरजमा केल्यानंतर मी खाली येईन असं सुद्धा म्हणत होत्या. म्हणजे सगळेजण झोपल्यानंतर आत्या एकट्याच बाहेर जाणार आहेत त्या माणसाला भेटायला. सगळेजण झोपल्यानंतर ही माहिती आता मानसीने भूमीला दिलेली असते. तेव्हा रागिनी आता तेच महत्त्वाचे पेपर त्या माणसाला देणार असेल आणि हा तोच माणूस आहे ज्याच्याबरोबर आत्या सकाळी बोलत होत्या, हे भूमीला कळतं. तेव्हा इथे रागिनी आता पेपर घेऊन येत असते. सगळेजण झोपलेले असतात ही खात्री करून घेतल्यानंतरच रागिनी आता बाहेर पडलेली असते. रागिनी आता हात दुखत असतो तरीसुद्धा ती फाईल घेऊन आलेली असते आणि एक माणूस तिची वाट बघतसुद्धा बाहेर उभा राहिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी ती फाईल त्या माणसाला द्यायला येतच असते. ठरल्याप्रमाणे ती फाईल आता त्या माणसाला देते आणि म्हणत असते की हे घे, हे महत्त्वाचे पेपर आहेत, जे तुला हवे होते ते सगळे पेपर मी घेऊन आलेले आहे. आता एक काम करायचं, लवकरात लवकर हा क्लेम माझा पास करायचा. ह्या क्लेमबद्दल फक्त मला आणि अभिजितलाच माहिती होतं, पण अभिजित आता नाही आहे, म्हणून हा क्लेम पास करायचा फक्त माझ्या एकटीसाठी, घरामध्ये कोणालाही कळता कामा नये. तेव्हा तो माणूस आता रागिनीला म्हणत असतो, पण मॅडम असं नाही करता येणार. अभिजित सरांचा मृत्यू नक्की कसे झाला आहे ते कळत नाही आहे. त्यांना मारण्यात आले की त्यांचा मृत्यू हा स्वतःहून झाला आहे हे कळत नाही आहे. म्हणजे हा अपघात आहे की घातपात आहे, आधी हे शोधून काढायला हवं ना. म्हणजे काही जणांचा तर असा संशय आहे ऑफिसमध्ये की तुम्हीच अभिजित सरांचा खून केला असेल या पैशांसाठी. तेव्हा रागिनी म्हणते, हो मीच मारले अभिजितला. काय करायचं आहे तुम्हाला? मीच खून केला आहे त्याचा. आणि जर तू माझा हा क्लेम पास नाही केलास ना तर तुलासुद्धा संपवायला मला वेळ लागणार नाही, कळलं? माझा क्लेम पास करायचा हा. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश दोघेही तिथे येतात. तेव्हा इथे भूमी आकाश यांनी आता रागिनीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा रागिनी मनामध्ये खूपच जास्त घाबरते. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे सगळं काय आत्या? तेव्हा भूमी म्हणत असते, बघ आकाश, तुझा रागिनी आत्यांवरती आता खूप विश्वास आहे ना की त्या सुधारल्यात, त्या आता काही चुकीचं करत नाही आहेत. बघ, त्या स्वतःच्या फायद्यासाठी काही करू शकतात. अरे त्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पोटच्या मुलालासुद्धा त्या मारू शकतात. तर इथे त्यांच्यासाठी रक्ताची नाती महत्त्वाची नाही आहेत, तर तुझी मांडलेली नाती काय त्या महत्त्वाच्या ठेवणार आहेत? तेव्हा इथे भूमी म्हणते की बघितलंस ना, अरे तुला तर त्या मारण्याचा प्रयत्न करतच होत्या, पण त्यांनी स्वतःच्या मुलालासुद्धा मारलेला आहे, असं इकडे भूमी आता आकाशला सांगते. तेव्हा लाज नाही वाटत तुम्हाला असं करताना? तर इथे आकाश म्हणत असतो की आत्या, अगं मी पुन्हा तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला होता. तू कधी चुकीचं वागणार नाही असं मला वाटत होतं, पण शेवटीला काय केलंस तू? तू माझा विश्वासघात केलास, फसवलंस तू मला. आणि आता एक गोष्ट मला कळली, तुझी जागा ना खरंच या घरामध्ये नाहीच आहे. तुझी जागा फक्त त्या जेलमध्ये आहे. तुला जेलमध्येच पाठवायला हवं. तुला काही गरज नाही आहे इथे ठेवायची. तेव्हा इथे आता रागिनी झोपेतून जागी होते. तर हे प्रेक्षकांनो खरं घडत नाही, हे स्वप्न असतं जे रागिनीने बघितलेलं असतं. म्हणजे जर ती त्या माणसाला भेटायला घराच्या बाहेर गेली आणि कदाचित भूमी आणि आकाशने तिला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, हे आता रागिनीला कळलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी आता स्वतःच बाहेर येत नाही. ती म्हणते की घराच्या बाहेर भेटणं हे रिस्की आहे. कुठेतरी बाहेर भेटायला हवं जिथे आम्हाला कुणीच बघणार नाही. तिथे भेटून मग ते महत्त्वाचे पेपर मला त्या माणसाला द्यायला हवेत, असं इथे आता रागिनी ठरवते. पण इथे प्रेक्षकांनो मानसी आणि भूमी दोघीजणी आता बाहेर येऊन लपून बसलेल्या असतात, कारण त्यांना आता रंगेहात रागिनीला पकडायचं असतं. त्या माणसाला पैसे देताना किंवा फाईल देताना त्यांचं बोलणं ऐकायचं असतं, म्हणून भूमी आणि मनू दोघीजणी लपून बसलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, काय गं मानसी, इथे तर कुणीच नाही आहे, ना तो माणूस आलाय ना रागिनी आत्या आहेत.
नक्की ते दोघेजण इथेच येणार होते ना? तेव्हा इथे मनू म्हणत असते, ताई मला काय वाटतं माहिती आहे, कदाचित ना आईंना कळलं असेल, त्यांना आपल्यावरती डाऊट आला असेल की आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहोत आणि म्हणूनच ते कदाचित इथे आले नसतील. तेव्हा तो माणूस त्यांना आता आलेला दिसतो. तेव्हा भूमी म्हणते, मनू तिकडे बघ, तो माणूस आलाय. तेव्हा त्या माणसाचा चेहरा नीट दिसत नसतो, कारण तो काळोखामध्ये उभा राहिलेला असतो. तो सुद्धा रागिणीची वाट बघत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की हा कदाचित आत्यांचीच वाट बघतोय, बघ ना, कुणाची तरी वाट बघतोय असंच वाटतंय. तो इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो आणि तेवढ्यातच इथे रागिणीचा मेसेज येतो. रागिणीचा मेसेज आल्यानंतर आता भेटता येणार नाही आहे, आपण उद्या भेटू असा मेसेज केल्यानंतर तो माणूस म्हणत असतो की काय ही बाई असेल, मला इतक्या रात्री इथे एकट्याला बोलवलं आहे आणि आता स्वतः मात्र येत नाही आहे, उद्या भेटायला सांगते ही बाई पण ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, थांब म्हणू आपण एक काम करूया, त्याचा ना मोबाईलमध्ये फोटो काढूया. तेव्हा भूमीने त्याचा आता मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढलेला असतो, पण त्याचा चेहरा काही नीट दिसत नाही, पण त्याच्या शर्टवरती नाव असतं एक्वा म्हणून. ते नाव आता भूमी वाचताना म्हणते की या नावावरून आता या माणसाचा शोध लावला पाहिजे, हा नक्की कोण आहे ते शोधून काढायलाच हवं. त्यानंतर तो माणूस निघून जातो आणि इथे आता आकाश रेडी होत असतो. तेवढ्यातच त्याला व्हिडिओ कॉल आलेला असतो, तो म्हणजे पारितोषने त्याला आता व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे पारितोष, तू व्हिडिओ कॉल केला आहे सकाळ सकाळ? तेव्हा पारितोष म्हणतो, हो, कारण आमचं जे बाळ आहे ना त्याला दाखवायचं आहे ना तुला, म्हणून. हे बघ आपली क्षितिजा बघ. तेव्हा आकाश म्हणतो, हो रे, आणि तो सुद्धा बघतो आणि म्हणतो, अरे पण भूमी खाली गेली आता. तेव्हा पारितोष म्हणतो, अरे भूमीला बघता येत नाही ना क्षितिजाला, म्हणून तिला मी आता व्हिडिओ कॉलवरती दाखवतोय. तेव्हा आकाश म्हणतो, अरे मगाशी केलं असतंच ना, तर भूमी आत्ताच बाहेर गेली, किचनमध्ये गेले तिथं, मी तिला बोलावतो. तेव्हा इथे आकाश जातो आणि म्हणतो, अगं भूमी लवकर ये ना, पारितोषने व्हिडिओ कॉल केला आहे, तुला क्षितिजाला बघायचं आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो मला बघायचं आहे, म्हणून ते आता धावत पळत वरती येत असते. तेव्हा इथे अमोली आता पारितोषचं बोलणं ऐकते. अमोली म्हणत असते की अरे यार, माझा नवरा पण ना त्याला थोडंसं एकटं सोडलं ना तरीसुद्धा त्या आकाशला व्हिडिओ कॉल करतो. पारितोष म्हणत असतो, अरे अमोली किचनमध्ये काम करते ना, म्हणून मी इथे हळूच व्हिडिओ कॉल केला आहे, इथे भूमीला क्षितिजाला बघायचं होतं ना म्हणून. पण इथे आता अमोलीने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अमोली आल्यानंतर लगेच त्याने फोन कट केलेला असतो. अमोली म्हणते, पारितोष, अरे देतोयस का क्षितिजाला? तेव्हा पारितोष म्हणतो, अरे राहू दे थोडा वेळ माझ्याकडे. तेव्हा अमोली म्हणते, अरे नाही रे, असं नाही आहे, ते डोसवाले येणार आहेत ना, पोलिओ डोसवाले, त्याच्यामुळे मी तिला आता तयार करून खाली घेऊन जाते. तेव्हा इथे पारितोषसुद्धा अमोलीकडे आता बाळाला देतो. त्यानंतरला इथे जेव्हा आकाश म्हणतो की हे बघ पारितोष तुला बाळाला दाखवतोय, तेव्हा तो लगेचच इथे आता फोन तिच्याकडे करतो, तर फोन कट झालेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे फोन कट झाला आहे. तेव्हा इथे आकाश आता पारितोषला फोन करतो. पारितोष म्हणत असतो, आकाश अरे सॉरी यार, मी तुझ्याशी बोलत असताना अमोली इथे आली आणि बाळाला खाली घेऊन गेली, मग काय करणार होतो मी? तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू प्रयत्न तर केलेस ना, तेच आमच्यासाठी खूप आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी नको एवढा विचार करू. तेव्हा इथे आता अमोली आल्यानंतर पारितोष घाबरतो. म्हणजे इथे आता अमोली ही आपला आगाऊपणा करतच असते, मात्र पारितोष दोन्ही बाजूंना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. इथे भूमीची अवस्था किती बिकट असेल, कारण तो आकाशला सुद्धा म्हणतो की अरे तुमचं बाळ गेलं आणि आमच्या आयुष्यामध्ये क्षितिजा आली, त्यामुळे मग भूमीला तिच्याबरोबर जे काही वाटतं ते म्हणजे नॅचरली आहेच ना, तिला तिच्याबरोबर इथे खूप छान वाटतं आणि ही गोष्ट आपण सुद्धा समजून घेतली पाहिजे, असं सुद्धा आता पारितोष म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता यशपाल म्हणत असतो की बघा हा व्हिडिओ बघा, किती नालायक बाई आहे ना ती, बघा अहो या बाईने स्वतःच्या मुलाला मारलं, त्याचा खून केला, त्याचा गळा दाबून त्याला जर मारून टाकलं, ही बाई किती क्रूर असू शकते. आणि तो व्हिडिओ आता यशपाल सगळ्यांना दाखवत असतो, म्हणजे भूमी, मनू, आजी, पौर्णिमा चौघी जणींना सुद्धा दाखवत असतो. तेव्हा रागिनी तिथे येते. तेव्हा यशपाल म्हणत असतो की बघा या बाईने स्वतःच्या पोटच्या मुलाला मारलं, ती दुसऱ्यांची काय कदर करणार आहे, कुणी हिच्याबरोबर कसं नातं टिकवेल, ही कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची आत्या, कुणाची मावशी, कुणाची मुलगी कशी काय असू शकते, असा प्रश्न इथे आता त्या यशपालला पडलेला असतो. आणि तो व्हिडिओ जेव्हा सगळेजण बघतात, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इथे आजीसुद्धा आपल्या तोंडावरती हात घेतात, भूमीसुद्धा, म्हणजे सगळेजणच घाबरतात. भूमीला तर इतका राग येतो
की तिथे आता रागिनी आलेली असते, तेव्हा भूमी रागिनीकडे सुद्धा त्याच पद्धतीने आणि रागाने बघत असते. कारण इथे रागिनी तशी आहे जी आकाशला मारण्याचा प्रयत्न करू शकते, ती कुणालाही मारू शकते. हे भूमीला आता पटलेलं असतं, त्यामुळे भूमीला तिचा खूपच जास्त राग आलेला असतो.